लास्ट लेक्चर मध्ये काय बघितलं होतं आपण? लिनियर मॅग्निफिकेशन. एक 5 मिनिट. लिनियर मॅग्निफिकेशन. लिनियर मॅग्निफिकेशन म्हणजेच काय असतं? रिलेशन बिटवीन height of object, height of image and distance. Regarding distances, ते मिरर फॉर्म्युल्यामध्ये आपण कन्वर्ट करतो. काय असेल मिरर फॉर्म्युला? काय होता? height of image divided by height of object. म्हणजे m इक्वल टू height of image कशाने डिनोट केलेला आपण? h2 न. height of object कशाने डिनोट केले? h1. हा होता मिरर फॉर्म्युला. But in some cases, if we don't have the heights of image and object, then how do we find the linear magnification? With the help of the distances. ठीक है? तर डिस्टन्स चा यूज करून मिरर फॉर्म्युला परत अप्लाय करता येतो. तर मिरर फॉर्म्युला with the help of distances. Mirror formula using distances of image and object. तर काय असतो? इमेज डिस्टन्स. इमेज डिस्टन्स कसं डिनोट करतो आपण? स्मॉल v न. आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स कसं डिनोट करतो? ऑब्जेक्ट डिस्टन्स डिनोट करतो आपण स्मॉल u न. ठीक आहे? तर मिरर फॉर्म्युला इन केस ऑफ डिस्टन्सेस m इक्वल टू, इथं एक्स्ट्रा काय? तर निगेटिव्ह साइन आहे. निगेटिव्ह साइन डिस्टन्स म्हणल्यानंतर निगेटिव्ह साइन घ्यायला पाहिजे पहिल्यांदा. नंतर काय? रेशो ऑफ image distance by object distance. हे असतं मिरर फॉर्म्युला इन केस ऑफ डिस्टन्सेस. दॅट इज m इक्वल टू मायनस v बाय u. m इक्वल टू मायनस v बाय u. हे आहे मिरर फॉर्म्युला इन केस ऑफ डिस्टन्सेस. आता या दोन इक्वेशनला जर आपण कंपेअर केलं तर लेफ्ट हँड साइड सेम आहे. मॅग्निफिकेशन इक्वल टू h2 by h1. सिमिलरली मॅग्निफिकेशन इक्वल टू मायनस इमेज डिस्टन्स डिवाइडेड बाय ऑब्जेक्ट डिस्टन्स. तर लेफ्ट हँड साइड इक्वल आहे, तर राइट हँड साइड सुद्धा काय इक्वल आहे. म्हणजे दुसरा फॉर्म्युला काय मिळेल? h2 by h1 इक्वल टू मायनस v by u. हा आणखी एक फॉर्म्युला मिळेल. क्लियर आहे? हो सर. हो डाउट आहे का याच्यामध्ये? नाही सर. नाही सर. फक्त मॅग्निफिकेशन इन केस ऑफ डिस्टन्सेस, the ratio of image distance to the object distance with negative sign. हे लक्षात असू द्या. क्लियर आहे? हो सर. यस, स्क्रीनशॉट घ्या. घेतलो सर. आता न्यूमेरिकल बघू याच्यावरला. Find the size and nature and position of image. Yes, क्या है का सगळ्यांनी कराई? आहे सर. सगळ्यांकडे नसेल तर मी लिहून देतो म्हणून विचारतोय. आहे सर. Find
size, nature and position of image when an object of size of object दिलेली आहे 1 centimeter is placed at a distance of 15 centimeter. Distance दिलेला आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स कशाला दाखवतो आपण लिहू ना 15 सेंटीमीटर from a concave mirror of focal length 10 centimeter f equal to 10 centimeter दिलेला आहे फोकल लेंथ काय दिली आहे 10 सेंटीमीटर दिली आहे आता एक लक्ष द्या याच्यात महत्त्वाची गोष्ट कॉन्केव मिरर बद्दल बोलतोय हे पोल आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स अज्यूम करा 15 सेंटीमीटर वर हा AB 1 सेंटीमीटरचा आहे हे डिस्टन्स कुठून आहे पोल पासूनचं डिस्टन्स आहे 15 सेंटीमीटर फोकल लेंथ डिस्टन्स बिटवीन पोल अँड फोकस किती दिलेला आहे 10 सेंटीमीटर आता एक गोष्ट महत्त्वाची याच्यामध्ये काय तर हे डायमेन्शन मी कसे घेतोय विथ रिस्पेक्ट टू पोल घेतोय विथ रिस्पेक्ट टू पोल घेतोय पण डायमेन्शन काय अपोजिट टू इन्सिडेंट रेज आहे डायमेन्शन काय अपोजिट टू इन्सिडेंट रेज आहे म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स काय u -15 सेंटीमीटर येईल सिमिलरली फोकल लेंथ काय विथ रिस्पेक्ट टू पोल आहे अगेन अँड अपोजिट टू इन्सिडेंट रे आहे म्हणजे फोकल लेंथ सुद्धा काही -10 सेंटीमीटर येईल क्लियर आहे हो सर आता काय करायचं आपल्याला इमेज डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं पोझिशन ऑफ इमेज म्हणजे इमेज डिस्टन्स हे कॅल्क्युलेट करायचं आता युजिंग मिरर फॉर्म्युला काय होतं 1/v + 1/u = 1/f होतं का आता 1/v + 1/u म्हणजेच 1/u ची व्हॅल्यू किती आहे -15 = 1/-10 आता -1/15 अपोजिट साइडला गेल्यानंतर काय होईल +1/15 -1/10 होईल म्हणजे 1/v = LCM किती आलं 30 2 - 3 बरोबर आहे का म्हणजे 1/v = -1/30 hence v = -30 सेंटीमीटर -30 सेंटीमीटर हे झालं इमेज डिस्टन्स आलं म्हणजे इमेज कुठं फॉर्म होणार आहे या साइडला याच्या डबल या ठिकाणी कुठे तर फॉर्म होणार आहे इमेज कशी होणार आहे ते आता बघूया ठीक आहे कळालं इमेज द पोझिशन ऑफ इमेज is to the left side of concave mirror at a distance 30 centimeter from pole. Position of image value 30 centimeter to the left. ठीक है आता नेचर ऑफ इमेज किसी तयार होत असते कॉन्केव मिररच्या लेफ्ट साइडला तयार झालेली आहे म्हणजे नेचर ऑफ इमेज काय असते आपण बघितलेलं आहे नेचर ऑफ इमेज काय असेल रियल अँड इन्व्हर्टेड असते रियल आणि कसली असते इमेज इन्व्हर्टेड या साइडला जे काही इमेज येईल काय असते स्क्रीनवर घेता येत असते
आणि ते काय असते रिअल आणि इन्व्हर्टेड इमेज असते रिअल अँड इन्व्हर्टेड आता साइज ऑफ इमेज तर साइज ऑफ इमेज आपल्याला दोघांचेही काय माहिती आहे डिस्टन्सेस माहिती आहे साइज करता येईल m इक्वल टू काय होतं मायनस v बाय u इमेज डिस्टन्स डिवाइडेड बाय ऑब्जेक्ट डिस्टन्स आता मायनस इमेज डिस्टन्स किती आहे इमेज डिस्टन्स किती आहे 30 मायनस 30 30 आहे हाँ साइन को महत्वाचे दिला मायनस 30 ऑब्जेक्ट डिस्टन्स किती आहे -15 माइनस माइनस प्लस 15 टू द 30 m इक्वल टू -2 रेशियो का आला -2 आला आता m कळालेला आहे आता साइज ऑफ इमेज काढण्यासाठी म्हणजे काय साइज काढायचे म्हणजे काय काढायचे हाईट काढायचे हाईटचा दुसरा फॉर्म्युला काय होता m इक्वल टू h2 बाय h1 आहे का दुसरा फॉर्म्युला साइज काढण्यासाठी हो सर आता हो सर h2 का असते हाईट ऑफ इमेज इक्वल टू h2 आणि हाईट ऑफ ऑब्जेक्ट इक्वल टू h1 दिलेला आहे साइज ऑफ ऑब्जेक्ट किती दिलेला आहे हे साइज ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे काय दिलेला 1 सेंटीमीटर हाईट ऑफ ऑब्जेक्ट किती आहे 1 सेंटीमीटर आता m मध्ये या मिरर फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करा मॅग्निफिकेशन फॉर्म्युल्यामध्ये m ची व्हॅल्यू -2 h2 काढायचा आहे h1 1 म्हणजे h2 इक्वल टू किती आलं -2 सेंटीमीटर h2 इक्वल टू काय आलं -2 सेंटीमीटर निगेटिव्ह साइन आलेली आहे हाईट निगेटिव्ह आलेली आहे म्हणजे काय इमेज ही प्रिन्सिपल ऍक्सिस च्या डाउनवर्ड आहे निगेटिव्ह साइन आता इथं +1 आहे हे -2 आहे म्हणून -2 लहान आहे असं समजायचं नाही मायनस इंडिकेट्स द इमेज फॉर्म इज बिलो द प्रिन्सिपल ऍक्सिस च्या डाउनवर्ड इमेज फॉर्म झालेली आहे पण ते इमेज किती आहे हाईटची आहे 2 सेंटीमीटर ची आहे म्हणजे इमेज काय असेल enlarged इमेज असेल as compared to object क्लियर आहे हो सर hence the size of image is h2 equal to 2 centimeter एवढं मेन्शन क्लियर हो सर झालं सर नेक्स्ट न्यूमेरिकल बघा an object 2 centimeter high is placed at a distance 16 centimeter from a concave mirror which produces the real image 3 centimeter high. Object height h1 equal to
इथे दिलाय 2 सेंटीमीटर. इमेज हाईट h2 इक्वल टू किती दिलाय 3 सेंटीमीटर. ऑब्जेक्ट डिस्टेंस u equal to 16 centimeter. What is focal length of mirror? Find focal length of mirror. म्हणजे f काढायचा आहे. Second, find the position of image. Find the position of image. म्हणजे काय करायचंय? v position of image म्हणजे काय करायचं? v बरोबर का? हो सर. आता दिलेलं काय करायचं काय हे लक्षात घ्या. ऑब्जेक्ट हाईट आहे h1, इमेज हाईट आहे h2. पण इमेज फॉर्म काय दिले कंडिशन दिलेली इमेज असलेल्या होते रियल इमेज आहे. रियल इमेज कशी असते हमेशा इन्व्हर्टेड इमेज असते. इन्व्हर्टेड इमेज आहे म्हणजे काय असतं h2 काय निगेटिव्ह. आता अकॉर्डिंग टू मॅग्निफिकेशन फॉर्म्युला h2 by h1 h2 किती आहे -3 divided by 2 म्हणजे m इक्वल टू किती आहे -1.5. त्याला मॅग्निफिकेशन. ठीक आहे. आता मॅग्निफिकेशन इन टर्म्स ऑफ डिस्टन्सेस. मॅग्निफिकेशन इन टर्म्स ऑफ डिस्टन्सेस m इक्वल टू माइनस into in bracket v by u असतं. Image distance divided by object distance with negative sign. Magnification म्हणजे 1.5 minus image distance काढायचा आहे that is v. u माहिती आहे u किती दिलेला आहे object distance माहिती आहे ना 16. दोन्ही साइडला निगेटिव्ह साइन आहे कारण पॉझिटिव्ह येईल. v equal to 16 into 1.5 v equal to 24 सेंटीमीटर. आता इमेज काय रियल आहे. ते डिस्टन्स किती आलं इमेजचं 24 सेंटीमीटर आलं. पण मेजर कसं करणार आहोत आपण इथं गडबड आहे. इमेज डिस्टन्स हे काही निगेटिव्ह द्यायला पाहिजे. निगेटिव्ह द्यायला -16 ऑब्जेक्ट डिस्टन्स सुद्धा निगेटिव्ह असतं. त्याला -24 सेंटीमीटर म्हणजे इमेज कुठं फॉर्म होणार आहे टुवर्ड्स द लेफ्ट साइड ऑफ द कॉन्केव मिरर. इमेज डिस्टन्स काढ पोझिशन ऑफ इमेज काढली का आलं लक्षात. हो सर. आता फोकल लेंथ कॅल्क्युलेट करायचं. सेकंड फोकल लेंथ. फोकल लेंथ साठी फॉर्म्युला काय होता 1/d + 1/u = 1/f. हा मिरर फॉर्म्युला यूज करायचा. आता v माहिती आहे u माहिती आहे f आणि d ची व्हॅल्यू -24 u ची व्हॅल्यू 1/-16 इक्वल टू 1/f. म्हणजेच 1/f इक्वल टू LCM केली 48 -2 -3 1/f इक्वल टू -5/48 म्हणजे f इक्वल टू -48/5. focal distance is -9.6 centimeter. focal length clear. हो सर. हो काय बोलतोय झालं सर.
समजलं का? आणखी कसं सांगायचं? डाऊट आहे का? समजलं सर. फिक्स एक न्यूमेरिकल असतं याच्यावरती. रे डायग्राम आणि न्यूमेरिकल 5 मार्क करायच्यावर. आता नेक्स्ट एक कॉन्केव मिरर. मिरर कसं सांगितलं? कॉन्केव मिरर सांगितलेलं आहे. Produces 3 times magnified enlarged mirror image. Magnified किती आहे? 3 times आहे. म्हणजेच काही रियल आहे. म्हणजेच काही -3. मॅग्निफिकेशन दिलेलं आहे. बरोबर आहे? मॅग्निफिकेशन m इक्वल टू -3. रिझन काय? रियल इमेज असल्यामुळे मी -3 घेतलंय. अदरवाइज 3 ठेवलं असतं. Magnified real image of an object placed at 10 centimeter in front of it. 10 centimeter, that is object distance दिलेला आहे. Object distance in front of mirror आहे. म्हणजेच काय असेल? -10 in front of mirror. Reason काय? in front of mirror आहे. तर where the image is located, काढायचंय काय? इमेज डिस्टन्स काढायचं आहे. इमेज डिस्टन्स कसं दाखवतो आपण? v न. आता MUV फॉर्म्युला वापरू शकतो आपण. मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला वापरू शकतो. येते लक्षात? तर m इक्वल टू मायनस इंटू इन ब्रॅकेट v बाय u. m ची व्हॅल्यू -3 मायनस v माहिती नाही, u किती आहे? -10. हे मायनस मायनस प्लस झालं. म्हणजेच v इक्वल टू किती आलं? -30 सेंटीमीटर. हे असेल इमेज डिस्टन्स विच इज in front of the mirror at 30 centimeter distance. म्हणजेच image is located at a distance of 30 centimeter in front of the mirror. In front of the mirror. Clear है? हो सर. हो सर. झालं सर. आता काही कंडिशन दिली आहे. तो मॅग्निफिकेशन प्रोड्यूस्ड बाय ए प्लेन मिरर इज +1. आता मॅग्निफिकेशन प्रोड्यूस्ड बाय ए प्लेन मिरर इज +1 म्हणतो. मॅग्निफिकेशन +1 आहे. तर इमेज कशी असेल म्हणतो? मॅग्निफिकेशन जर पॉझिटिव्ह असेल तर इमेज काय असते? virtual and erect. Image is virtual and erect. Simple है. आणि 1 आहे, मॅग्निफिकेशन 1 आहे. म्हणजे जेवढी इमेज ऑब्जेक्टची आहे तेवढी साईज काय इमेजची सुद्धा असणार आहे. ठीक आहे? निगेटिव्ह साईन जर आलं तर इमेज काय असेल? रियल आणि इन्व्हर्टेड. पॉझिटिव्ह साईन असलं तर इमेज आर व्हर्च्युअल अँड इरेक्ट. जास्त +3 जर असेल तर काय असेल? इमेज इज व्हर्च्युअल अँड इरेक्ट बट द हाईट ऑफ इमेज इज मोर दॅन द हाईट ऑफ ऑब्जेक्ट असं म्हणता येईल. क्लिअर आहे?
हो सर. एवढ्या न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करा. हो सर. काय म्हणलं?